मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू. पात्रता 12वी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती उपलब्ध. SC ST मोफत प्रवेश. संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुण रोड, कोलवड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. देऊळघाट येथील शासकीय भूखंड ताब्यात घेण्याचा आरोप. नागरिकांनी बुलढाणा तहसील कार्यालयात केले ठिय्या आंदोलन. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील जवळपास 1 एकर शासकीय भूखंड शासनाची दिशाभूल करून बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत देऊळघाट येथील काही नागरिकांनी बुलढाणा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल समोर गट क्रमांक 317 मध्ये शासकीय भूखंड असून त्यातील काही जमीन खावी ग्रामोद्योगाला दफनभूमीला देण्यात आली आहे, तर काही जमीन पडीक असून त्यावर तलाठी कार्यालयाचे बांधकामही सुरू आहे व यातीलच काही मोकळ्या जागेवर उर्वरित गावातील केर कचरा टाकण्यात येतो. आज 28 ऑगस्ट रोजी सकाळी काही लोक त्या पडीक जमिनीवर अँगल गाडत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. काही नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. या संदर्भात बुलढाणा तहसील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याचे लक्षात येताच माजी सरपंच आरिफ खान, माजी सरपंच गजनफर उल्ला खान, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, ग्राप सदस्य विकास देशमुख बुलढाणा तहसील कार्यालयात पोहोचले व त्यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गट क्रमांक 318 मधील जमिनीचा 7/12 असलेले लोक अवैधरित्या गट क्रमांक 317 मधील शासकीय भूखंडाला आपली जमीन दाखवून अतिक्रमण करत असल्याचा आरोप करत असून जोपर्यंत सदर अतिक्रमण हटविण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका जुनेद खान यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तर हे ठिय्या आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार आशिष रोही, प्रशिक्षणार्थी तहसीलदार निकिता गजरे, तलाठी सावळे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कागदपत्रे तपासून काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सदर अधिकारी व पथक परतल्यानंतर पुन्हा सदर जागेवर लोखंडी अँगल गाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुलढाणा तहसील कार्यालयात आपण ठिय्या आंदोलन का करत आहे? हे आंदोलन याच्यासाठी करत आहे की मौजे देवळघाट येथे गट नंबर 317 हे शासकीय ऐपकलाची जमीन आहे, पण गावातील काही भूमाक्या लोकांनी गट नंबर 318चा 7/12 दाखवून 317 मध्ये ताबा सुरू केलेला आहे. आज रोजी हा 3 दिवसाचा सुट्ट्या आहे. प्रत्येक अधिकारीला फोन केला, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले, पण कोणताही अधिकारी संपर्क साधायला तयार नाही. ना इलाजे शासनाची जमीन गावाच्या भविष्यात चांगल्या कामाला उपयोग येणारी जमिनीवर आज काही लोक ताबा करत आहे. ते जमीन वाचवण्याकरिता आम्ही सर्व कामधंदे सोडून तहसीलदाराच्या इथे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, परंतु आतापर्यंत कोणताही अधिकारी येऊन शासनाची जमीन लोक पचवत आहे. याच्यासाठी गावाचे लोक ठिय्या आंदोलन करत आहेत, तरी शासनाला जाग येत नाही. जोपर्यंत शासन इथे येऊन ते जमीन कस काय त्यांनी 317 मध्ये ताबा केला, केव्हा ते जमीन त्यांची आहे, तोपर्यंत आम्हाला डॉक्युमेंट दाखवत नाही आणि ताबा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.